वेलकम टू इलॉजिकल इंग्लिश क्लास. आज आपण शिकणार आहोत काळ व त्याचा उपयोग. काळ हे खूप महत्त्वाचे असतात. ज्यांना आपण काळ म्हणजे काय, जर ज्यांना काळ वापरता आले म्हणजे काळांचा व्यवस्थित कसा वापर करावा हे जर जमलं तर त्यांना इंग्रजीत बोलणं, लिहिणं, वाचणं हे सगळं येतं. मनात जे आपल्या भावना असतात त्या व्यक्त करता येतात, न की रटावं लागतं आपल्याला. म्हणून काळ हे त्याचे खूप महत्त्वाचा बेस आहे. तुम्ही ऐकलं असेल की काळ हे 3 प्रकारचे असतात, है ना. प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळ, पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळ आणि फ्युचर टेन्स म्हणजे भविष्यकाळ. आज कोणता वार आहे? शनिवार. तर आपण प्रेझेंट टेन्स मध्ये आहोत. काल जो गेला आहे तो शुक्रवार होता, तो भूतकाळात आहे आणि उद्या येणारा रविवार हा भविष्य काळात आहे. मग जेव्हा आपल्याला हे काळ समजले तर आपल्याला इंग्लिशमध्ये कसं बोलावं, कोणत्या टेन्समध्ये बोलावं आणि समोरचा व्यक्ती जर इंग्रजी बोलत असेल तर आपल्याला देखील त्याची इंग्रजी समजावी, म्हणजे तो काय बोलतो आहे ते कळावं. कारण आपण जगाच्या प्रत्येक कोपऱ्यात जाऊया तर प्रत्येक कोपऱ्यात आपल्याला फक्त इंग्रजी ही एकच भाषा आहे की ती सगळीकडे बोलली जाते, हे ना. जसं आपण साऊथ मध्ये गेलो, इकडं गेलो तर तिथं आपल्याला साऊथ इंडियन जे असतात त्यांना आपण इंग्रजी बोलून हे करू शकतो, बोलून त्यांना आपल्याला काय हवं, काय नाही हवं, काय सुविधा हव्या आहेत, कोणत्या कुठं जायचं आहे हे आपण त्यांना आपल्या भावना व्यक्त करू शकतो त्यांच्यापर्यंत. ठीक आहे. आता जर फॉरेनला पण गेलो, कुठं गेलो तर आता बघा सौदी अरेबियाचा विचार केला तर सौदी अरेबियामध्ये अरबी ही भाषा, पण सगळ्यांनाच अरबी येते असं थोडी आहे. आता आम्हाला पण अरबी लँग्वेज येत नाही, फक्त कुराण कसं वाचावं तेवढंच कळतं. अरबी भाषेमध्ये जी आहे ती बोलता येत नाही. मग तेव्हा आपले भारतीय किंवा दुसऱ्या देशाचे लोक तिकडं जातात तेव्हा ते इंग्रजी बोलतात. अमेरिका वगैरे तर तुम्हाला माहित आहे की तिथं फक्त इंग्रजीच चालतं. आपल्या साऊथ मध्ये, गुजरात मध्ये सगळ्यांनाच गुजराती येते असं नाही. तिथं आपण मराठी नाही बोलणार, महाराष्ट्रात मराठी बोलू, पण जे मराठीत आहे, मराठी कोणाला तर गुजरातचे लोक आले तर त्यांना मराठी कळणार नाही. मग ते आपल्याला ज्या भावना आहेत त्या व्यक्त ते कशामध्ये करतील? इंग्रजी. म्हणजे हे एज्युकेटेड लोकच करू शकतात असं माझं म्हणणं आहे. आणि आपल्या भावना दुसऱ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम हे एज्युकेटेड व्यक्तीच करू शकतो. आणि त्याच्याप्रमाणे जो दुसरा व्यक्ती आहे, जो तो इंग्रजी समजून घेतो आणि तो आपल्याला प्रतिसाद देतो. यासाठी आपल्याला काळ बघायचे आणि त्यांचा उपयोग बघायचा. ठीक आहे. हे 3 काळ आहे. हे 3 काळ आहे आणि हे 3 काळ आहे आणि या काळाचा जेव्हा तुम्ही अभ्यास करणार तेव्हा तुम्हाला यावरून असं कळेल की एका काळात एकाच प्रकारची क्रिया असते असे नाही. म्हणजे तुम्ही जर प्रेझेंट टेन्स शिकले तर प्रेझेंट टेन्स मध्ये फक्त एकाच प्रकारची क्रिया असते असं नाही. त्याच्यामध्ये पण वेगवेगळे काय म्हणणार सब टाईप आहे, है ना. पास्ट टेन्स मध्ये भूतकाळ एकच नाहीये, त्याच्यामध्ये पण त्याचे प्रकार आहेत. त्याचे काय प्रकार आहे? उपप्रकार. सब टाईप मीन्स व्हॉट? उपप्रकार आहे. म्हणजे एकाच प्रकारची क्रिया असते असे नाही, तर एका काळात वेगवेगळ्या प्रकारची क्रिया असू शकतात आणि असतात.
म्हणून या 3 मुख्य काळाचे उपप्रकार पडले आहेत. प्रत्येक काळाचे 4 उपप्रकार आहेत. या उपप्रकारची नावे अशी: सिंपल टेन्स, कंटिन्युअस. सिंपल टेन्स म्हणजे साधा काळ, कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू काळ, परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण काळ, परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे पूर्ण चालू काळ. है ना? चालू म्हणजे कंटिन्युअस असा हा काळ आहे. ठीक आहे. प्रेझेंट टेन्स चे 4 प्रकार आपण बघूया. आता आपण बघितलं आहे टेन्सेस म्हणजे काय. टेन्सेस हे आपल्याला इंग्रजी बोलताना मदत होते आणि टेन्सेसमुळेच आपण इंग्रजी वाक्य बनवू शकतो. ह्याच्यात आपण पहिला टेन्स बघणार आहोत, प्रेझेंट टेन्स. ते प्रेझेंट टेन्सचे 4 उपप्रकार आहे, म्हणजे 4 सब टाईप आहेत. त्याच्यात सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ. दुसरा आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू वर्तमान काळ. प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण वर्तमान काळ. आणि चौथं प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे पूर्ण चालू वर्तमान काळ. तसंच आपण भूतकाळाचे पण 4 उपप्रकार बघूया. जिथं प्रेझेंट टेन्स आहे तिथं आपल्याला पास्ट टेन्स वापरायचं आहे. सिंपल पास्ट टेन्स म्हणजे साधा भूतकाळ, पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू भूतकाळ, पास्ट परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण भूतकाळ, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे पूर्ण भूतकाळ, पूर्ण चालू भूतकाळ. ठीक आहे. किंवा चालू पूर्ण भूतकाळ किंवा पूर्ण चालू भूतकाळ, दोघं पण वन एंड द सेम आहे. ठीक आहे. आता आपण पुढचं बघूया. उपप्रकार बनवले, तसेच आपल्याला पास्ट टेन्सचे बनवले आणि तसेच आपल्याला फ्युचर टेन्सचे बनवायचे. सिंपल फ्युचर टेन्स म्हणजे साधा भविष्यकाळ, फ्युचर कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू भविष्यकाळ आणि फ्युचर परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण भविष्यकाळ आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे पूर्ण चालू भविष्यकाळ. इथपर्यंत आपण हे टेन्सेस, प्रेझेंट टेन्स त्याचे 4 प्रकार, पास्ट टेन्स त्याचे 4 प्रकार सब टाईप आणि फ्युचर टेन्स त्याचे 4 प्रकार, म्हणजे 4 1 4, 4 2 8, 4 3 12. हे 12 टेन्सचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. ह्या टेन्सद्वारे आपल्याला कळतं की ही क्रिया कोणत्या काळात आहे आणि त्याच्यासाठी कोणता टेन्स वापरायचा आहे. त्या टेन्सप्रमाणे आपण संभाषण करतो, कन्व्हर्सेशन करतो, भाषांतर करतो, बोलतो, लिहितो. आपल्या ज्या आयडियाज आहे, आपल्या ज्या व्ह्यू पॉइंट आहे त्या दुसऱ्यापर्यंत पोहोचवतो. इंग्लिश ही लँग्वेज अशी आहे की जिच्यामध्ये खूप नॉलेजचं भंडार आहे, पण त्याला आपल्याला आपल्या जे सर्वसामान्य लोक आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी, आपल्या बोलीभाषेत कन्व्हर्ट करण्यासाठी आणि आमच्या जो लोक आहेत ज्यांना अवेअरनेस नाही आहे त्यांना अवेअर करण्यासाठी आम्ही हा कोर्स उभा केला आहे, जेणेकरून सर्वसामान्य लोक देखील हे बघतील आणि त्याच्यावरून इंग्रजी थोडंफार लिहिता बोलता शिकतील. हा आमचा उद्देश आहे, हा आमचा हेतू आहे. आता सगळ्यात पहिले आपल्याला वाक्य बनवण्यासाठी काय काय लागतं त्याबद्दल आपल्याला माहिती करून घ्यायची आहे. म्हणजे वाक्य बनवताना कसं बनवायचं, त्याला कशा रचनेमध्ये त्याची घडण कशी करायची
हे आपल्याला माहीत पाहिजे. त्याच्यासाठी आधी आपण बघणार आहोत सब्जेक्ट. सब्जेक्ट म्हणजे कर्ता, ज्यात वाक्य बनवत असतो, ज्यात वाक्य बनवतो, बनवणारा, कार्य करणारा. कर्ता म्हणजे करणारा, म्हणजे वाक्यात ज्यापासून वाक्याची सुरुवात होते, म्हणजे हा कर्ता आधी येतो, त्याला कर्ता म्हणतात. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला समजून देण्यासाठी, वाक्यात काम करणारा म्हणजे जो कार्य करतोय तो दाखवणारा, की मी हे करतोय बाबा, मी है ना. जसं मी आंबा खातो, याच्यावर जर आपण प्रश्न विचारला की कोण आंबा खातो, जर असं प्रश्न विचारल्यास जे उत्तर मिळते ना तो कर्ता असतो. म्हणजे ज्याच्यापासून कर्ता धरता, म्हणजे वाक्यात क्रिया करणारा, क्रिया पण नाही, वाक्यात कार्य करणारा, ज्याच्यापासून वाक्याची सुरुवात होते. असा वरील वाक्यात मी हा कर्ता आहे ना. आई भाजी कापते. मग जर हा प्रश्न विचारला, म्हणजे हा आई ही वाक्यात आधी आलेली, मी हा आधी आलेला आहे, म्हणजे याच्यापासून वाक्याची सुरुवात झाली. वाक्यात पहिले जो येतो कार्य करणारा, मी आंबा खातो, कोण भाजी कापते, जर असा प्रश्न विचारला तर उत्तर मिळतं आई भाजी कापते. आई हा कर्ता आहे. वाक्यात कोण हे विचारल्यावर जे उत्तर मिळते तो कर्ता असतो. वाक्यात करणारा. ऑब्जेक्ट म्हणजे काय? ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. कर्त्याची क्रिया ज्याच्यावर होते ना तो कर्म असतो. ठीक आहे, त्यालाच आपण ऑब्जेक्ट म्हणतो आणि त्यालाच आपण कर्म असं म्हणतो. आता पुढे बघणार आहे आपण वर्ब म्हणजे काय, क्रियापद म्हणजे काय. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल मी आंबा खाते. मी काय खाते असं प्रश्न विचारल्यास जे उत्तर मिळतं ना तो कर्म असतो. त्यालाच आपण काय म्हणतो, ऑब्जेक्ट. म्हणजे सब्जेक्टची क्रिया ज्याच्यावर होते त्याला आपण ऑब्जेक्ट म्हणतो. म्हणून वरील वाक्यात माझी क्रिया कशावर चालली आहे, आंब्यावर, म्हणून आंबा हा कर्म आहे. ठीक आहे, आता पुढं बघूया. आपण आई फरशी पुसते. आई ह्या कर्त्याची क्रिया कोणावर होत आहे, फरशीवर होत आहे. फरशी ही ऑब्जेक्ट आहे म्हणजे कर्म आहे. पुढं आपण घेणार आहोत, हे बघा, सब्जेक्ट करणारा, वाक्यात कार्य करणारा. ऑब्जेक्ट सब्जेक्टची क्रिया ज्याच्यावर होते तो ऑब्जेक्ट. आणि वर्ब म्हणजे जो क्रिया दर्शवतो, म्हणजे जो खाण्याची क्रिया, झोपण्याची क्रिया, रडण्याची क्रिया, हसण्याची क्रिया, बोलण्याची क्रिया, जे काही क्रिया आहे तो जो दर्शवतो त्याला आपण क्रियापद म्हणतो. वाक्यात बनवताना आपल्याला सगळ्यात पहिले माहीत पाहिजे कर्ता म्हणजे काय, करणारा, ऑब्जेक्ट म्हणजे काय, कर्त्याची क्रिया ज्याच्यावर होते त्याला ऑब्जेक्ट म्हणतो. आणि वर्ब म्हणजे क्रियापद जो क्रिया दर्शवतो की ही क्रिया कर्त्याकडून होत आहे. कर्ता आंबा खात आहे, खाण्याची क्रिया कर्त्याकडून होत आहे आणि कशावर होत आहे, आंब्यावर.
हे ना, हे तुम्हाला समजलं तर तुम्हाला वाक्य बनवता येतील. ठीक आहे. आधी आपण मराठीची वाक्यरचना बघू की मराठीचं जसं तसं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन होत नाही, किंवा आपण मराठीचं जसंच तसं इंग्लिशमध्ये भाषांतर करत नाही. मी आंबा खाते. मी हा कर्ता आहे. कर्त्याची क्रिया ज्याच्यावर होत आहे तो कर्म म्हणजे आंबा आहे, आणि खाते हे क्रियापद आहे. म्हणजे कर्ता, कर्म आणि क्रियापद हे तिघं मिळून काय बनतं? मराठीचं वाक्य बनतं. म्हणजे मराठी आधी कर्ता, नंतर कर्म व त्यानंतर क्रियापद. जरा ह्याच ठिकाणी इंग्रजीची वाक्य बनवून बघू. बघा खाली, मी आंबा खाते. आय मँगो ईट. हे सेंटेन्स तुम्हाला योग्य वाटतं का? इंग्रजीत तुम्हाला ज्यांना तुम्ही बोलणार आहे त्यांना हे असं बोलणार का? मी आंबा खातो, आय मँगो ईट. अजिबात नाही. पण त्याच्यामध्ये पण काही ना काही रचना आहे. नुसतं हे वाक्य बरोबर नाही असं म्हणणं चुकीचं आहे, कारण त्याच्यामध्ये पण एक ग्रामरचा बेस आहे. त्या बेसवर, त्या रचनेवर आपण इंग्रजी वाक्य बनवू. जसं मराठीचा आधी कर्ता, नंतर कर्म, नंतर क्रिया, हा मराठीचा बेस आहे. त्या बेसवर आपण वाक्य बनवतो. पण इंग्रजीचा बेस काही वेगळा आहे. म्हणून आपण म्हणतो की मराठीचं वाक्याचं भाषांतर तसंच तसं इंग्रजीमध्ये होत नाही. याचा बोलण्याचा मागचा उद्देश हा आहे, ते मी पुढे तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. हे वाक्य इंग्रजीत अशा प्रकारे बनत नाही. म्हणून आपण मराठीचं इंग्रजीत भाषांतर शब्दानुसार करत नाही. हे ना, शब्द म्हणजे काय तुम्हाला माहीतच असेल की अल्फाबेट जे असतात, मुळाक्षर असतात, ते जुळून शब्द बनतात. आता फॉर एक्झाम्पल बॅट घेतली तर बी हा मुळाक्षर, ए हा मुळाक्षर, टी हा मुळाक्षर, मग बी प्लस ए प्लस टी, BAT बॅट हा शब्द बनला. है ना. शब्द म्हणजे काय? इथं तुम्हाला शब्दाचा कन्सेप्ट क्लिअर झाला. ठीक आहे. आता मी पुढचं अजून हॅलो, मराठीची वाक्यरचना बघा. सब्जेक्ट प्लस ऑब्जेक्ट प्लस वर्ब, कर्ता नंतर कर्म नंतर क्रियापद. शब्द म्हणजे मी काय तुम्हाला लास्ट लेक्चरमध्ये सांगितलंच होतं की मुळाक्षरे मिळून शब्द बनतं. वाक्य म्हणजे शब्दांना एका अर्थपूर्ण अशा रचनेत ठेवून वाक्याचा पूर्ण अर्थ निघायला किंवा बनायला पाहिजे, त्याला वाक्य असं म्हणतो. मी आंबा खातो. मी खातो आंबा. इथं सेंटेन्स तर बनवून, शब्द तर रचले आपले, पण त्याचा अर्थपूर्ण निघत नाहीये. म्हणजे काय अर्थ त्याचा पूर्णपणे स्पष्ट होत नाही. मी खाते आंबा म्हणजे कुठंतरी आपल्याला वाटते की कुठंतरी चूक आहे, असं नव्हे. तर त्याचा कंप्लीट अर्थ, त्या वाक्याचा कंप्लीट अर्थ, त्या शब्दाचा कंप्लीट अर्थ निघायला पाहिजे. म्हणजे जेणेकरून आपल्याला ते वाक्य समजायला पाहिजे की समोरचा व्यक्ती काय बोलतो. मी खाते आंबा, मग हे काही शब्द आहे, पण त्याची जी रचना आहे ती अर्थपूर्ण नाही, म्हणून त्याला आपण वाक्य असं नाही म्हणणार. वाक्याचा म्हणजे ठेवण अशी पाहिजे की त्याचा पूर्ण अर्थ निघायला पाहिजे. ठीक आहे. आता आपण जाऊया इंग्रजीची वाक्यरचना. आता तुम्ही बघितलं कर्ता, कर्म, क्रियापद.
पण इंग्रजीची वाक्यरचना डिफरंट आहे. आधी सब्जेक्ट येतं, मग वर्ब येतं, नंतर ऑब्जेक्ट, कर्ता, क्रियापद आणि कर्म. मी आंबा खातो. आता तुम्हाला लक्षातच आलं असेल की मराठीमध्ये सब्जेक्टच आहे, पण इंग्रजीमध्ये ऑब्जेक्टच्या ठिकाणी वर्ब आलेला आहे आणि मराठीमध्ये जिथं वर्ब आहे तिथं ऑब्जेक्ट आलेला. हा भला मोठा फरक आहे. म्हणून आपण मराठीचं इंग्रजीत तसं रूपांतर करू शकत नाही. मी आंबा खातो. जर हा प्रश्न विचारला तर आपण पहिले कोण आंबा खातो म्हणजे आपल्याला कर्ता शोधायचा आहे. कर्ता शोधला, मी, मिळालं सब्जेक्ट आय. मी काय खातो, मिळालं आंबा, त्याच्यावरून आपल्याला ऑब्जेक्ट तयार झालं. आपण हे बघितलं की क्रियापद म्हणजे काय. जो क्रियापद म्हणजे काय, क्रिया दर्शवणारा जो असतो ना त्याला क्रियापद म्हणतात. आता क्रिया दर्शवणारा म्हणजे काय, जो क्रिया दर्शवतो म्हणजे खाण्याची क्रिया, पिण्याची क्रिया, राहण्याची क्रिया, बघण्याची क्रिया, हा जो असतो हा क्रियापद असतो इन सिंपल लँग्वेज. वर्ब म्हणजे क्रियापद जो क्रिया दर्शवतो की हा क्रिया, ही क्रिया कर्त्याकडून होत आहे. कोण करत आहे, कर्ता करत. कोणावर करत आहे, वर्ब याच्यावर, ऑब्जेक्टवर. आणि कोणती क्रिया होत आहे तो क्रियापद दर्शवतो. ठीक आहे. म्हणून इंग्रजीचं वाक्य असं बनेल, सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट. सब्जेक्ट, ऑब्जेक्ट आणि वर्ब, फुल स्टॉप. म्हणजे आय, मी आंबा खातो. जसं आपण मराठीत घेतलं तर आय मँगो ईट असं होतं. कारण मराठीच्या वाक्यरचनामध्ये सब्जेक्ट आधी येतो, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट येतं, त्याच्यानंतर वर्ब येतो. परंतु इंग्रजीच्या वाक्यरचनामध्ये आधी सब्जेक्ट, नंतर क्रियापद, नंतर ऑब्जेक्ट असं आहे. हे साधं वाक्य बनवून तुम्हाला मराठीचा आणि इंग्रजीचा फरक समजून सांगितला. प्रत्येक टेन्समध्ये क्रियापदाचे वेगवेगळे रूप येतात. ते आपण पुढं पाहूया. त्याचा अर्थ कसा लावायचा, सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे काय, प्रेझेंट कंटिन्युअस म्हणजे काय, प्रेझेंट परफेक्ट म्हणजे काय, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे काय, प्रत्येक टेन्सला आपण सविस्तर बघूया. पहिले हे बघू की सिंपल प्रेझेंट टेन्स कोणत्या कंडिशनमध्ये वापरला जातो आणि मराठीच्या वाक्यात त्याची ओळख कशी करायची. त्याला जर आपल्याला नकारार्थी, प्रश्नार्थक बनवायचं असेल तर त्याच्यासाठी काय नियम आहे. माझ्या व्हिडिओला जर तुम्हाला आवडलं असेल तर सबस्क्राईब आणि शेअर करा. तर पुढचा व्हिडिओ मी तुम्हाला पाठवतो.